श्री गणेशाय नमः। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, श्लोक संख्या 2 ते 6, ओवी संख्या 88 ते 102। या भागामध्ये ज्ञानेश्वरांनी संपूर्ण महारथींचे वर्णन केलेले आहे। दृष्ट्वा व पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनं ब्रवीत। त्यावेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख, तैसे ते घनदाट उठावले एकवाट, जैसे उसळले कालकूट धरी कवन। नातरी वडवानलू साधुकला, प्रलय वाते पोखला, सागरू शोषुणी उधवला अंबरासी। दृष्टके केतुश्चेकितानः काशीराज्यश्च वीर्यवानः, पुरुजित् कुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवः, युधामन्युश्च विक्रान्त उत्तमोजाश्च वीर्यवान्, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः। चेकितान, दृष्टकेतु, काशीराज, वीर विक्रांतु, उत्तमौजा, नृपनाथु, शैव्य देख, हा कुंतीभोज पाहेथ, युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे। अर्थात ज्यावेळेस धृतराष्ट्राने प्रश्न केला की युद्धात काय चालू आहे हे मला सांग संजयाला, त्यांच्या सारथीला, तेव्हा संजय म्हणाला की पांडवाचे सैन्य अनेक प्रकारच्या रचनांनी करून युद्धासाठी सुसज्ज झालेले आहेत, परंतु दुर्योधनाने त्या सैन्यास जुमानलेले नाहीत। दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन म्हणाला आहे की हे आचार्य, तुमची बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्राने दृष्टद्युम्नाने व्यूहरचना केलेली पांडवाची मोठी सेना पहा। यामध्ये भीम, अर्जुनासारखे पराक्रमी महारथी, सात्यकी, विराट आणि द्रुपद असे योद्धे आहेत। दृष्टकेतू, चेकितान, वीर्यसंपन्न काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैव्य आणि पराक्रमी युधामन्यू, वीर्यसंपन्न उत्तमौजा आणि सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सारे महारथी येथे आलेले आहेत। आणि सगळ्या महारथीचे नावे आणि वर्णन आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर श्रोत्यांना देत आहेत। आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी गीतेवरचं भाष्य आहे, गीता भावार्थ दीपिका आहे आणि संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीतून त्यांनी ज्ञानेश्वरी हा महाग्रंथ लिहिलेला आहे। इथे ओव्या संपलेल्या आहे। कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील भागामध्ये आपण पुढच्या ओव्या बघूया। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।